वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। वंचितचे उपतालुका अध्यक्ष सुनील बोदडे आणि युवा आघाडीचे प्रकाश भिसे हे नांदुरावरून जळगाव जामोदकडे येत होते आणि यावेळी खांडवी आसलगाव दरम्यान त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला। त्यानंतर हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला। त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या, मात्र ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत। हा हल्ला कोणी केला याचा आता शोध पोलीस घेत आहेत। वंचितच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार झाल्याची ही घटना घडली आहे। बुलढाण्यामधून ही मोठी बातमी समोर येते। वंचित बहुजन आघाडीच्या 2 कार्यकर्त्यांवर गोळीबार झाल्याची घटना आहे। वंचितचे उपतालुका अध्यक्ष सुनील बोदडे आणि युवा आघाडीचे प्रकाश भिसे हे नांदुऱ्यावरून जळगाव जामोदकडे येत होते आणि त्यावेळी ही घटना घडली। खांडवी आसलगाव दरम्यान त्यांच्या कारवर हा गोळीबार झालेला आहे। हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने सुद्धा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। 3 गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या, मात्र या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावलेले आहेत।